हॅलो डिअर स्टुडंट, स्वागत आहे तुमचं गुरु एजू मंत्रा चॅनलवरती. मी पूनम पवार, तुमची टीचर, मेंटॉर, गाईड. आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे वन शॉट डायग्राम्स ऑफ लाईफ प्रोसेसेस इन इझी वे अँड विथ ट्रिक्स. पहिली डायग्राम आहे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. ही डायग्राम ड्रॉइंगसाठी किंवा आयडेंटिफिकेशनसाठी विचारली जाऊ शकते. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी सर्वप्रथम कंपॉसमध्ये 2 सेंटीमीटर मेजरमेंट घेऊन एक सर्कल ड्रॉ करायचे आहे आणि या सर्कलमध्ये आपल्याला 2 गार्ड सेल्स दाखवायचे आहे. पहिली डायग्राम ही ओपनिंग ऑफ स्टोमॅटा असल्यामुळे आपल्याला 2 गार्ड सेल्स ह्या टर्जिड म्हणजेच थिक, किडनी शेप म्हणजेच बीन शेप दाखवायच्या आहेत. त्यांच्या सराउंडिंगला पेटलच्या शेपचे सबसिडरी सेल्स दाखवायचे आहेत. गार्ड सेलमध्ये सेल ऑर्गॅनेल जसे व्हॅक्युल्स, न्यूक्लियस आणि खूप सारे क्लोरोप्लास्ट दाखवायचे आहेत. ही झाली ओपनिंग ऑफ स्टोमॅटाची डायग्राम. दुसरी डायग्राम क्लोजिंग ऑफ स्टोमॅटासाठी पुन्हा एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचे आहे. त्या सर्कलमध्ये 2 गार्ड सेल्स दाखवायच्या आहेत आणि त्या गार्ड सेल्स ह्या श्रिंक झालेल्या म्हणजेच थीन असलेल्या दाखवायच्या आहेत. त्यासाठी आपण थीन गार्ड सेल्स ड्रॉ करूयात. थीन गार्ड सेल्स ड्रॉ केल्यानंतर सबसिडरी सेल्स गार्ड सेलच्या सराउंडिंगमध्ये दाखवायच्या आहेत. सबसिडरी सेल्स ह्या ड्रॉ केल्यानंतर आपल्याला गार्ड सेल्समध्ये त्याचे ऑर्गॅनेल दाखवायचे जसे व्हॅक्युल, न्यूक्लियस आणि क्लोरोप्लास्ट. ही डायग्रामला कॉमन लेबलिंग आहे. फक्त डायग्राम ड्रॉ करताना एकच डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे गार्ड सेलची साईज. पहिलं लेबल आहे गार्ड सेल्स, सेकंड लेबल आहे व्हॅक्यूल, थर्ड लेबल आहे न्यूक्लियस, फोर्थ लेबल आहे क्लोरोप्लास्ट. लेबलिंग झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पहिल्यांदा फेंट काढलेली डायग्राम ही डार्क करणार आहोत. दुसरी टिप अशी आहे की फर्स्ट डायग्राम जी ओपनिंग ऑफ स्टोमॅटाची आहे त्यामध्ये गार्ड सेल्स या टर्जिड म्हणजेच थिक दाखवायच्या आहेत, ज्या वॉटरच्या एंट्रीमुळे स्वेल होतात आणि स्टोमॅटल पोअर हे ओपन होतात. तिसरी टिप अशी आहे की डायग्राममध्ये थोडेसे शेडिंग दाखवल्यामुळे डायग्राम ही अट्रॅक्टिव्ह दिसते. त्यामुळे आपण सबसिडरी सेलमध्ये थोड्या प्रमाणात शेडिंग दाखवत आहोत. वेळ कमी असेल तर शेडिंग दाखवली नाही तरी चालते. जर वेळ उरलास तर पेपरच्या शेवटी तुम्ही अशा प्रकारे शेडिंग दाखवू शकता. ही झाली ओपन स्टोमॅटाची डायग्राम. आता सेकंड डायग्राममध्ये गार्ड सेल्स या थीन, फ्लॅसिड, श्रिंक झालेल्या दाखवत आहोत आणि जेव्हा ह्या गार्ड सेल्समधनं वॉटर बाहेर पडते त्यावेळेस त्या फ्लॅसिड म्हणजेच श्रिंक बनतात. पहिल्या डायग्रामप्रमाणे या डायग्राममध्येही आपल्याला डायग्राम डार्क करायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेडिंग दाखवायची आहे. हे तुम्हाला अजून एक डिफरन्स लक्षात येईल, तो स्टोमॅटल पोअरमधला. पहिल्या डायग्राममध्ये स्टोमॅटल पोअर हे लार्ज आहे तर दुसऱ्या डायग्राममध्ये ते स्मॉल आहे. अशा प्रकारे आपण सेकंड डायग्राम जी क्लोज स्टोमॅटाची आहे ती ड्रॉ करून झालेली आहे. दुसरी डायग्राम आहे न्यूट्रिशन इन अमीबा. आता ही डायग्राम शक्यतो सेपरेट विचारली जात नाही, तर न्यूट्रिशन इन अमीबा या क्वेश्चनमध्ये तुम्ही ती ड्रॉ करू शकता. त्यासाठी आपल्याला 1 to 1.5 सेंटीमीटर मेजरमेंट असलेले 4 सर्कल्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. हे 4ही सर्कल्स आपल्याला थोडेसे आता फेंट करायचे आहेत, कारण की यांना आपण अमीबाच्या न्यूट्रिशनच्या स्टेजेसप्रमाणे शेप देणार आहोत. अमीबाचा शेप हा इरेग्युलर असल्यामुळे आपण कोणताही शेप ड्रॉ केला तरीही चालतो.
त्यानंतर आपल्याला अमिबाच्या ज्या न्यूट्रिशनच्या स्टेजेस आहे, जशा इंजेशन, डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन आणि इजेशन्स ह्या दाखवायच्या आहेत. पहिली प्रोसेस आहे इंजेशन ऑफ फूड. जेव्हा फूड पार्टिकल्स अमिबाच्या जवळ येतात तेव्हा सुडोपोडियाने ते फूड पार्टिकल्स एनगल्फ केले जातात आणि फूड व्हॅक्युअलमध्ये फूड पार्टिकल स्टोअर केलं जातं. त्यानंतर प्रोसेस होते ती डायजेशन, ॲब्झॉर्प्शन, ॲसिमिलेशन अँड इजेशन. सो अशा प्रकारे 4 स्टेजेस ह्या आपल्याला दाखवायच्या आहेत. लेबलिंगमध्ये फर्स्ट डायग्राममध्ये न्यूक्लियस फूड पार्टिकल, सेकंड डायग्राममध्ये सुडोपोडिया, थर्ड डायग्राममध्ये फूड व्हॅक्यूल आणि फूड पार्टिकल्स. त्यानंतर नेक्स्ट डायग्राम आहे ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. सिस्टीमचे फंक्शन आहे डायजेशन ऑफ फूड. आता डायग्राममध्ये आपल्याला पहिल्यांदा कंपॉसच्या हेल्पनी सर्क्युलर फेस आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्यामध्ये फेस ड्रॉ केल्यानंतर मिडल एक लाईन ड्रॉ करायची आहे. एलिमेंटरी कॅनालचे बहुतेक ऑर्गन हे मिड लाईनला लोकेटेड असतात. त्यासाठी आपण एक मिड लाईन ड्रॉ केलेली आहे आणि डायग्राममध्ये सर्वात फर्स्ट आपण माउथ पार्ट दाखवतो आहे. त्यानंतर फॅरिंग्स आणि इसोफेगस. एक वाय शेपची ट्यूब आपण ड्रॉ करून फॅरिंग्स ड्रॉ करत आहोत आणि त्यानंतर इसोफेगस, जे शेप स्टमक ड्रॉ करायचे आहे, जे बॅकसारखे आहे. स्टमकच्या राईट साईडला एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगलचा शेप हा लिव्हर ड्रॉ करायचा आहे. त्याखाली गॉल ब्लॅडर आणि त्यानंतर थोडेसे स्क्वेअर शेप बनवून लार्ज इंटेस्टाईन ड्रॉ करायचे आहे. जसे लार्ज इंटेस्टाईनचे 4 भाग पडतात. वर जाणारा असेंडिंग कोलॉन, जो आडवा आहे ट्रान्सवर्स कोलॉन, जो खाली येत आहे तो आहे डिसेंडिंग कोलॉन आणि लास्टमध्ये सिग्मॉइड कोलॉन. त्यानंतर त्याखाली आपल्याला रेक्टम आणि एनस ड्रॉ करायचे आहे. आता स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईनमध्ये एक लीफ शेपची ग्लँड ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर लार्ज इंटेस्टाईनमधल्या भागामध्ये सी स्ट्रक्चर्स ड्रॉ करून स्मॉल इंटेस्टाईन हे ड्रॉ करायचे आहे. स्मॉल इंटेस्टाईनचा जो पार्ट लार्ज इंटेस्टाईनमध्ये जॉईन होतो त्याला सीकम म्हणतात. त्यानंतर नेहमीप्रमाणे फेंड काढलेली डायग्राम ही डार्क करून घ्यायची आहे. आता आपण स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम पाहूया, जो 2 मेन पार्टनी बनलेला आहे. एक एलिमेंटरी कॅनाल आणि दुसरा डायजेस्टिव्ह ग्लँड्स. फर्स्ट पार्ट जो आहे एलिमेंटरी कॅनाल, त्यामध्ये सर्वप्रथम ऑर्गन आहे माउथ. बकल कॅव्हिटी. बकल कॅव्हिटीमध्ये टीथ, टंग हे ऑर्गन प्रेझेंट असतात. आणि त्यानंतर आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स हा मीटिंग पॉईंट आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीमचा. त्यानंतर 25 to 30 सेंटीमीटर लॉंग ट्यूब आहे, तिलाच आपण फूड पाईप म्हणतो. त्याला म्हटलं जातं इसोफेगस. त्यानंतर जे शेप बॅकसारखा जो स्ट्रक्चर आहे तो स्टमक, जिथे फूड टेम्पररी स्टोरेज होतं आणि त्यानंतर फूड स्मॉल इंटेस्टाईनकडे पाठवलं जातं. स्मॉल इंटेस्टाईनचे भाग आहेत इलियम, जेजुनम, सीकम आणि त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन. लार्ज इंटेस्टाईन 4 पार्टनी बनलेला आहे, जसं असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन, सिग्मॉइड कोलॉन. त्यानंतर रेक्टम आणि शेवटचा पार्ट आहे एनस. त्यानंतर असोसिएटेड डायजेस्टिव्ह ग्लँड्समध्ये 3 मेन ग्लँड आहेत. त्या म्हणजे सलायव्हरी ग्लँड, ज्या माउथमध्ये आहे. देन द लिव्हर, स्टमकच्या राईट साईडला आहे. आणि पॅनक्रियाज, जे स्टमक आणि लार्ज इंटेस्टाईनच्या मध्ये आहे. आता डायग्रॅमला लेबलिंग करायचं आहे. शक्यतो लेबलिंग हे एक साईडला दाखवायचं आहे
फर्स्ट पार्ट माउथ, त्यानंतर फॅरिंग्ज नंतर आहे इसोफेगस, स्टमक, देन लिव्हर, पॅनक्रियाज, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, रेक्टम अँड लास्ट पार्ट एनस. ही झाली ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीमची डायग्राम. आता आपण ड्रॉ करणार आहोत नेक्स्ट डायग्राम, आणि ती आहे ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीमचे मेन फंक्शन आहे रेस्पिरेशन. आता कंपॉसच्या हेल्पनी एक सर्कल ड्रॉ करायचा आहे आणि फेस ड्रॉ करायचा आहे. फेस ड्रॉ केल्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीमचे वेगवेगळे पार्ट आपण ह्याच्यामध्ये दाखवणार आहोत, जे मिडलाईनच्या जवळपास आहेत, जसे फॅरिंग्ज, लॅरिंग्ज, ट्रकिया, त्यानंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युओल्स, ॲल्व्हिओलाय, त्यानंतर लंग्स आणि डायफ्राम. सर्वप्रथम आपण फॅरिंग्ज ड्रॉ करणार आहोत. नोजपासून एक वाय शेप ट्यूब माउथपर्यंत ड्रॉ करणार आहोत. प्रकारे फॅरिंग्ज ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ड्रॉ करायचे आहे लॅरिंग्ज, ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो, ज्याची ओपनिंग आहे ग्लॉटिस. त्यानंतर विंड पाईप म्हणजे ट्रकिया ड्रॉ करणार आहोत, जी बायफर्केट होते राईट आणि लेफ्ट लंगमध्ये. राईट लंग हा लार्जर आहे ॲज कम्पेअर टू द लेफ्ट लंग. लेफ्ट लंगमध्ये छोटीशी नॉच दाखवायची आहे, कारण की इथे हार्ट प्रेझेंट आहे. लंगच्या खाली डोम शेप डायफ्राम मसल ड्रॉ करायचा आहे. ब्रॉन्काय लंग्समध्ये एंटर झाल्यानंतर डिवाइड होतात. ब्रॉन्काय, प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्शरी ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युलच्या एंडिंगला स्मॉल बॅगसारखे स्ट्रक्चर्स ॲल्व्हिओलाय प्रेझेंट असतात. ॲल्व्हिओलाय ग्रेप्ससारखे स्ट्रक्चर आहेत, जे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स आहेत. नेहमीप्रमाणे फेंट डायग्रॅम ही आपण डार्क करणार आहोत. त्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीमचे पार्ट्स पाहूया. फर्स्ट पार्ट आहे नोज, नंतर आहेत फॅरिंग्ज नंतर आहेत लॅरिंग्ज, ज्याला आपण व्हॉइस बॉक्स म्हणतो. व्हॉइस बॉक्स नंतर आहे ट्रकिया, विंडपाईप, त्यानंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युओल्स आणि लास्ट ॲल्व्हिओलाय. त्यानंतर लंग जे आहेत त्याला आपण प्रिन्सिपल ऑर्गन ऑफ रेस्पिरेशन म्हणतो, आणि रेस्पिरेशनसाठी इम्पॉर्टंट जो मसल आहे तो डायफ्राम. लेबलिंगमध्ये फर्स्ट आहे नोज, देन फॅरिंग्ज, लॅरिंग्ज, ट्रकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युओल्स, ॲल्व्हिओलाय, लंग्स आणि डायफ्राम. त्यानंतर लंग्सच्या भोवती प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आपण दाखवत आहोत. ते आहे प्लुरल मेम्ब्रेन, जे प्रोटेक्शन आणि शॉक ॲब्सॉर्प्शनचे काम करतो. नेक्स्ट डायग्राम आहे ह्युमन हार्ट. ह्युमन हार्ट हे 4 चेंबर्ड आहे. राईट एट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट वेंट्रिकल. डाव्या साईडला थोडीशी स्लांटिंग राईट लाईन काढून आपल्याला प्रोटेक्टरच्या हेल्पनी वेंट्रिकल्सचे 2 चेंबर्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत. वेंट्रिक्युलर वॉल दाखवायचे आहेत. वेंट्रिक्युलर वॉल हे डिफरंट थिकनेसचे आहेत. राईट वेंट्रिक्युलर वॉल हे लेफ्ट वेंट्रिकल वॉलपेक्षा कमी थिक आहे. दोन्ही वेंट्रिकल्स इंटरवेंट्रिक्युलर सेप्टमनी सेपरेट होतात. एट्रिया आणि वेंट्रिकल्समध्ये ट्रायकस्पिड राईट साईडला आणि बायकस्पिड लेफ्ट साईडला वॉल्व्स प्रेझेंट असतात. राईट वेंट्रिकलपासून पल्मोनरी आर्टरी अराईज होते आणि पल्मोनरी आर्टरीच्या 2 ब्रांच राईट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी अराईज होतात. त्यानंतर लेफ्ट वेंट्रिकलपासून एवोटा अराईज होते आणि एवोटाच्या ब्रांचेस होल बॉडी ऑर्गन्सला प्युअर म्हणजेच ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करतात. त्यानंतर
राईट सुपेरियर चेंबर दॅट इज राईट एट्रियम दाखवायचा आहे आणि या चेंबरमध्ये सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा इम्प्युअर ब्लड पोर करत असतात. त्यानंतर पल्मोनरी आर्टरीच्या बेसला सेमिलुना वॉल्व प्रेझेंट असतात आणि तशाच वॉल्व एओर्टाच्या बेसला प्रेझेंट असतात. लेफ्ट एट्रियमकडे 4 पल्मोनरी व्हेन्स ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात. शॉर्टमध्ये हार्टचं फंक्शन पाहूया. हार्ट इज अ पंपिंग ऑर्गन. इम्प्युअर ब्लड हे सर्वप्रथम बॉडी पार्ट्सकडून राईट एट्रियममध्ये येतं. राईट एट्रियम नंतर राईट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल नंतर पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी आर्टरीच्या 2 ब्रांचेस ते ब्लड लंग्सकडे प्युरिफिकेशनसाठी घेऊन जातात. प्युरिफाईड झालेलं ब्लड हे लेफ्ट एट्रियममध्ये आणलं जातं बाय द पल्मोनरी व्हेन आणि त्यानंतर ब्लड हे लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं आणि एओर्टेच्या हेल्पनी सर्व बॉडी पार्टला सप्लाय केलं जातं. ब्लिंगमध्ये आपल्याला पाहिजे एओर्टा, पल्मोनरी आर्टरी एक्सेप्शनल आर्टरी आहे जी इम्प्युअर ब्लड कॅरी करते. देन लेफ्ट एट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, राईट व्हेंट्रिकल, राईट एट्रियम, देन व्हेना केव्हा. ही झाली आपली ह्यूमन हार्टची डायग्राम. नेक्स्ट डायग्राम आहे ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम. सिस्टीमचे मेन फंक्शन आहे एक्सक्रीशन और रिमूव्हल ऑफ वेस्ट. डायग्राम ड्रॉ करण्यासाठी सर्वप्रथम 2 लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. त्या व्हेना केव्हा आणि एओर्टाच्या ब्रांच आपल्याला दाखवायच्या आहे. स्ट्रक्चरच्या एंडला वाय शेप्ड डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्यानंतर कंपॉसच्या हेल्पनी 2 सेमी सर्कल ड्रॉ करायचे आहे राईट आणि लेफ्टला आणि त्याला बीन शेप द्यायचा आहे. त्यानंतर व्हेना केव्हा आणि एओर्टाच्या ब्रांचकडून किडनीला सप्लाय करणाऱ्या रीनल आर्टरी आणि व्हेन यांची डायग्राम ड्रॉ करायची आहे. आता आपण स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन एक्सक्रीटरी सिस्टीम पाहूया, ज्याच्यामध्ये आहेत 2 किडनीज, 2 युरेटर्स, 1 युरिनरी ब्लॅडर अँड 1 युरेथ्रा. किडनीज ह्या बीन शेप आहेत आणि किडनीचे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट हे नेफ्रॉन्स आहेत. किडनीच्या टॉपला ॲड्रिनल ग्लँड प्रेझेंट असतात. 2 युरेटर्स किडनीमधून अराईज होऊन युरिनरी ब्लॅडरमध्ये मर्ज होतात. युरिनरी ब्लॅडर सिंगल इन्व्हर्टेड पियर शेप स्ट्रक्चर असतं आणि युरिनरी ब्लॅडर हे स्टोरेज ऑफ युरिन हे फंक्शन परफॉर्म करतं. तर युरेथ्रा ड्रॉ करायचा आहे. युरेथ्रा मेल आणि फिमेलमध्ये डिफर होतो. फिमेलमध्ये तो शॉर्ट आहे 4 सेंटीमीटर लॉंग अँड इन मेल इट इज 20 सेंटीमीटर लॉंग. हे झाल्यानंतर आपल्याला लेबलिंग करायचं आहे. लेबलिंगमध्ये फर्स्ट ॲड्रिनल ग्लँड्स, देन किडनीज, युरेटर्स, देन डॉर्सल एओर्टा, इन्फेरियर व्हेना केव्हा, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. डायग्राम कंप्लीट झाल्यानंतर पेंट डायग्राम डार्क करायची आहे. काही ठिकाणी शेडिंग्स दाखवायचे आहे, त्यामुळे डायग्राम अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यानंतर लेबलिंग हे एका साईडला युजली लेफ्ट साईडला करून घ्यायचे आहेत. स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ एक्सक्रीटरी सिस्टीम इज नेफ्रॉन. नेफ्रॉन्स हे 1 to 1.2 मिलियन्स नेफ्रॉन्स प्रत्येक किडनीमध्ये प्रेझेंट असतात. नेफ्रॉन हे कॉइल स्ट्रक्चर आहे जे मेड्युलरी रिजनमध्ये प्रेझेंट असतात. आता आपण स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन पाहणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉनमध्ये फर्स्ट बाउमेन्स कॅप्सूल हा कंपॉसच्या मदतीने ड्रॉ करून त्यानंतर 3 नंबर प्रमाणे आपल्याला PCT ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर U लेटरप्रमाणे आपल्याला लूप ऑफ हेनले ड्रॉ करायचा आहे.
लूप ऑफ हेनलेमध्ये 2 लिम्स दाखवायचे आहेत. खाली जाणारी ट्यूब ही डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले आहे आणि वरती जाणारी ट्यूब ही असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले आहे. त्यानंतर DCT म्हणजेच डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ग्लोमेरुलसचे 50 to 70 टफ्ट ऑफ कॅपिलरीने बनलेले आहे ते ड्रॉ करायचे आहे आणि रीनल आर्टरीच्या 2 ब्रांचेस म्हणजेच ॲफरंट आर्टेरिओल आणि इफरंट आर्टेरिओल ड्रॉ करून घ्यायचे आहे. हे स्ट्रक्चर आपण बाउमेन्स कॅप्सूलमध्ये दाखवायचे आहे. ॲफरंट आर्टेरिओलचा डायमीटर हा इफरंट आर्टेरिओलच्या डायमीटरपेक्षा जास्त आहे, म्हणजेच ॲफरंट आर्टेरिओल ही थिक आहे ॲज कम्पेअर टू द इफरंट आर्टेरिओल. इथे लक्षात ठेवायचं, कप शेप स्ट्रक्चर हे बाउमेन्स कॅप्सूल आहे. त्यामध्ये टप म्हणजेच बंच ऑफ कॅपिलरीज हे ग्लोमेरुलस आहे, जे बनलेले आहे ॲफरंट आणि इफरंट आर्टेरिओलने. त्यानंतर 3 या मराठी नंबरप्रमाणे दिसणारा अंक म्हणजे PCT, यू शेप अल्फाबेट हे लूप ऑफ हेनले आणि 6 या नंबरप्रमाणे दिसणारे DCT. फर्स्ट लेबलमध्ये ॲफरंट आर्टेरिओल ज्याचा डायमीटर हा थिक आहे. सेकंड इफरंट आर्टेरिओल. थर्ड ग्लोमेरुलस जे 50 to 70 बंच ऑफ कॅपिलरीजने बनलेले आहे. त्यामध्ये कप शेप स्ट्रक्चर हे बाउमेन्स कॅप्सूल आहे आणि कॅपिलरी स्ट्रक्चर हे ग्लोमेरुलस आहे. बाउमेन्स कॅप्सूल आणि रीनल ट्यूब्यूलला जोडणारा पोर्शन हा नेक पोर्शन आहे. त्यानंतर PCT म्हणजेच प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. नंतर DCT म्हणजेच डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. ब्रांचिंग स्ट्रक्चर, कलेक्टिंग डक्ट आणि यू शेप स्ट्रक्चर दॅट इज लूप ऑफ हेनले. अशा पद्धतीने आपण नेफ्रॉनची डायग्रॅम कंप्लीट केली आहे. आता आपण पाहूया आयडेंटिफिकेशन आणि लेबलिंगसाठी विचारल्या जाणाऱ्या डायग्रॅम. जसे क्रॉस सेक्शन ऑफ लीफ, त्यामध्ये लेबलिंग आहे. वॅक्सी क्युटिकल, अप्पर इपिडर्मिस, मिझोफिल अँड लोअर इपिडर्मिस. सेकंड डायग्रॅम ही डबल सर्क्युलेशनची आहे. यामध्ये अप्पर पार्ट हा पल्मोनरी सर्क्युलेशन आहे आणि लोअर पार्ट हा सिस्टमिक सर्क्युलेशनचा आहे. नेक्स्ट थर्ड डायग्रॅम आहे ब्रेकडाउन ऑफ ग्लुकोज बाय व्हेरियस पाथवेज. लेट्स रिव्ह्यू द डायग्राम. फर्स्ट, ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा. सेकंड, न्यूट्रिशन इन अमीबा. थर्ड, ह्यूमन डायजेस्टिव्ह सिस्टीम. फोर्थ, ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. फिफ्थ, ह्यूमन हार्ट. सिक्स्थ, ह्यूमन एक्सक्रिटरी सिस्टीम. 7. स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. डायग्रॅमच्या ट्रिक्स आणि टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.